जय हिंद कॉलनीतील उद्यान सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल व भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांच्या हस्ते करण्यात आला। माजी महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले आहे। प्रभाग क्र. 4 मधील सर्वे न. 14/1 येथील मोकळ्या जागेत जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, कुंपण भिंतीचे रंगकाम, LED लाईटसह आदी कामे करण्यात येणार आहेत। हे काम सन 2024 ते 25च्या नागरी दलितेतर निधीतून 23 लाख रुपये खर्चून उभारण्यात येत आहे। या कामासाठी माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, नगरसचिव मनोज वाघ, अभियंता प्रदीप चव्हाण व सौ. वर्षा पाटील यांचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाला प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन, ओमभैया खंडेलवाल, यशवंत येवलेकर, प्रथमेश गांधी, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाऊसाहेब देवरे, एडव्होकेट एम.एस. पाटील, गुलाबराव पाटील, एस.एम. पाटील, प्राचार्य मोहन भदाणे, सी.एन. देसले, प्राचार्य शिवाजीराव चौधरी, प्राध्यापक बी.एन. पाटील, यशवंत गोसावी, निशा चौबे, चारुहास मोराणकर, डॉ. संजीवन कुलकर्णी, संजय चोरडिया, प्राचार्य हर्षदीप पाटील, योगेश मोराणकर, प्रवीण बोरसे, बोजुसी राजपूत, निलेश राजपूत, दादा ठोंबरे, शेखर कुलकर्णी, नीरज अग्रवाल, संजय ठाकूर, अमोल चौधरी, प्राध्यापक सागर चौधरी, अविनाश पाटील, यतीन पाटील, सीमा वाघ, वासुमती पाटील, प्रभाकर देशमुख, संतोष मांडले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्यानाच्या विकासामुळे परिसराच्या सौंदर्यात व आरोग्यदृष्ट्या मोठी भर पडणार आहे। धुळे शहराचा जर विकास करायचा असेल तर या विकासाला उद्योगाची जोड आहे। जोपर्यंत या शहरात मोठे उद्योग येणार नाही, तरुणांच्या हाताला काम मिळणार नाही, तोपर्यंत अशा ओपन स्पेसवर रात्रीच्या वेळेला युवक बसतील, दारू पितील, चरस गांजे फुकतील, हे बंद होणार। जोपर्यंत त्यांना त्यांच्या हाताला रोजगार मिळेल। आणि हे जे काम आहे, आता वॉल कंपाऊंडचं काम मागत झालं होतं, आता मोठ्या भूमिपूजन केलं होतं, आता केवळ ब्लॉकसाठी म्हणून या ठिकाणी चाललेली आहे। रेल्वे तर कधीच त्या टायमाला मी काही त्यामध्ये मागं लागलं होतं, तेव्हाच ती रेल्वे आपण आणलेली होती। मला वाटतं 17-18 ती रेल्वे आलेली होती। 17-18 तर हे सर्व कामं जर आपल्याला आपल्या भागातले करून घ्यायचे असतील, रस्ते असतील, गडार असतील, लाईट असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक उमेदवार निवडून येतो। केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे, महापालिकेतही आपली सत्ता होती। आता या महापालिकेच्या माध्यमातून आपण देवपूर 145 किलोमीटर खोदलेलं आहे। 145 किलोमीटर 2-2.5 वर्ष प्रत्येक माणसाने आम्हाला शिव्या दिल्या, प्रत्येकाने शिव्या दिल्या, पण आज बघून घ्या आहे ना फरक। 90% देवपूरचे रस्ते आपण संपवून टाकले, 10% बाकी। आज जेव्हा तुमची ड्रेनेज हाऊस तुमच्या घरापासून त्या ड्रेनेजला जोडली जाईल, तुमचे सर्वांचे सोस खड्डे बंद झाले। सोस खड्डे बंद झाले म्हणजे डास, रोगराई हे सर्व बंद झाले। तर त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे। स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कोणाच्या डोक्यात आलं नाही का अशा अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन टाकून जो आपला घराचा मैला आहे, जो पाणी आपला राहतो, त्याला फिल्टर करून शेतकऱ्यांना विकावं किंवा नदीच सोडावं, हे फक्त डोक्यात आलं तर मोदी साहेब। या सर्व योजना केंद्रातून आलेल्या आहेत, अमृत 1 मधली योजना आहे। तर अशा प्रकारे कामांना आता नदीच्या पलीकडे 700 कोटीची योजना चालू आहे। हीच आता नदीच्या तिकडचे रस्ते मी खोदणार, तिथेही लोक आम्हाला 2-3 वर्ष शिव्या घालणार आहेत। साहजिक आहे, कारण की सरकारकडे एवढा पैसाही उपलब्ध पाहिजे। आज 145 किलोमीटर आम्ही देवपूर खोदला होता, याच्यापेक्षा 4 गुणा मोठं असलेलं नदीच्या तिकडचा भाग तो जवळपास 450-500 किलोमीटर खोदला। आता एवढा काम करण्यासाठी खोदल्यानंतर ते रस्ते करण्यासाठी किती पैसा लागतो?